सरोवर माहिती आहे. त्या सरोवराच्या व्यतिरिक्त लोणारला काही मंदिर आहेत. अतिशय जुने पुराणे असे मंदिर आहेत. चालुक्य शैलीतले हे काही मंदिर आहेत. तर दैत्यसुदन नावाचं एक सुंदर मंदिर लोणारमध्ये आहे. ते कसं आहे तर ते आपण या ठिकाणी बघू शकतो की अशा पद्धतीचं हे अतिशय पुरातन मंदिर आहे. स्थापत्यकलेचा हा आदर्श नमुना आपल्या डोळ्यांना अक्षरशः थक्क करायला लावणार आहे. कशा पद्धतीचं मंदिराचं बांधकाम आहे, तत्कालीन परिस्थितीमध्ये साधनांचा अभाव असताना सुद्धा कशा पद्धतीनं ते बांधलं असेल, कशा पद्धतीनं त्याची उभारणी केली असेल, एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून भौगोलिक परिस्थितीची मांडणी आणि आपल्या इतिहासाचा खऱ्या अर्थानं साक्षी देणारा हा ठेवा आहे. थक्क होतं अक्षरशः हे मंदिर बघून. लोणारला आल्याच्या नंतर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे एवढं सुंदर मंदिर आहे. म्हणजे आम्ही जेव्हा इथं आलो तर अक्षरशः या मंदिराकडे बघतच राहिलो. सुरुवातीचे 2 तास तर आम्हाला फक्त आम्ही बघत होतो त्या मंदिराकडं की इतकं कमालीचं बांधकाम, अभूतपूर्व असं बांधकाम. हे मंदिर आपण आवर्जून बघितलं पाहिजे. या ठिकाणी आल्याच्या नंतर ह्या मंदिराला आवर्जून भेट दिली पाहिजे. दैत्यसुदन नावाचं हे मंदिर लोणारच्या मध्यभागी आहे आणि सहज आपण या ठिकाणी पोहोचू शकतो. इतकं सुंदर मंदिर आपण नक्की बघावं. हे मंदिर जितकं सुंदर आहे ना तितकीच गाभाऱ्यातली मंदिरातली मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. आपण या ठिकाणी भेट दिली पाहिजे. इतकं अप्रतिम ठिकाण हे आहे लोणारचं दैत्यसुदन मंदिर.